नमस्कार. मी कारण आपण सगळेच जाणता की हिंदुत्व वाचवणारे मराठे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, महाराज महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर या सगळ्या महान लोकांना मदत करणाऱ्या परिवारांचे वंशज म्हणजे आज मराठवाड्यात राहणारे, महाराष्ट्रात राहणारे मराठे कुणबी प्रमाणपत्रासाठी 1.5 कोटी शांततापूर्ण मार्गाने एकत्र येऊन सुद्धा जर मोठं आंदोलन होत आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना जर याची माहितीच भाजपा महाराष्ट्र योग्य पद्धतीने देत नाहीये, जेणेकरून मोदी साहेबांनी उल्लेखच नाही केला, तर मोदी साहेबांकडे बघूनच जर राजकारणात आलोय आणि त्यांनाच जर भाजपा महाराष्ट्र चुकीची माहिती देत असेल तर अशा पक्षात काम करून काय फायदा की जिथे फक्त अंत्योदय हा शब्द वापरला जातो, पण 1.5 कोटी लोक जे मागतायत, 1.5 कोटी म्हणण्यापेक्षा 3 कोटी लोक जे मागतायत, जी ग्राह्य मागणी आहे, कुणबी प्रमाणपत्र नातेवाईकांकडे आहे अर्ध्या आणि अर्ध्या 70% लोकांकडे नाहीये, त्यांना देण्याबद्दलचं चालढकल का केली जाते, तर याबद्दल हे निषेध व्यक्त करतो आणि भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देतो. कारण मी छत्रपती संभाजीनगरचे भाग्यविधाते ज्यांना म्हणता येईल, ज्यांनी तिथे बजाज फॅक्टरी आणून पूर्ण कायापालट छत्रपती संभाजीनगर शहराचा केला, जिल्ह्याचा केला, त्या गणेशराव नागोराव दुधगावकर या माजी मंत्र्यांचा मुलगा आहे, माजी खासदारांचा मुलगा आहे. आणि त्यावेळेसही असंच जाणवत होतं की चांगले कार्य करणाऱ्या दुधगावकर साहेबांना पक्षात जर अन्याय करत असेल तर मग सामाजिक कार्य करता येत नाही. त्यामुळे असं जर शेकडो लोकांवर, करोडो लोकांवर जर भाजपा महाराष्ट्र साधा निर्णय घेण्याची पण जर भूमिका घेत नसेल, चालढकल करत असेल, कोणा दुसऱ्या नेत्याला पुढे करून जर निर्णय होऊ देत नसेल तर ते सहन होण्यासारखं नाही, म्हणून हा राजीनामा देत आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.